एका टेटोस्कोप लावून त्या डॉक्टरला तपासावं लागतं. त्या 2 ठिकाणी त्याचं चेन वेल करून लावून तिथं त्याची झडप केली. म्हणजे जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न झाला. याचा परिणाम असा झाला की ह्या भारतातले जेवढे प्रसार माध्यम आहेत, मला ह्याची जाहिरात करायला कोटी रुपये पुरले नसते, पण ही जेवढी प्रसार माध्यम आहेत, पेपरवाले माझ्या अकलूजला यायला लागले, टीव्हीवाले अकलूजला यायला लागले, आजतकवाले आले, सगळ्यांनी इंडियन टाइम्सनं सुद्धा माझी दखल घेतली. एवढ्या सगळ्यांनी पेपरला फुकटमध्ये आम्हाला रात्री 11:30 वाजता तिथे तुम्ही मगाशी क्लिप बघितली ना पीपीकेची हिंदीत, मी रात्री 11:30 वाजता मला स्पीच केलं आणि त्यांना पाठवून दिलं. नाही उद्या त्याला सकाळी आम्हाला ते दाखवायचं आहे, सर आम्हाला कसल्याही परिस्थितीत तुमचं इनोव्हेशन पाहिजे. म्हणजे जग डोक्यावर घेतं, रुपया खर्चावा लागत नाही. आपली परिस्थिती जर व्हायचं असेल तर इतरांच्या पेक्षा वेगळं केलं पाहिजे. इतरांच्या पेक्षा जर वेगळं केलं तर आपल्याला ते डोक्यावर घेतं. आणि एक उदाहरण सांगतो तुम्हाला बरं का. एक दिवस एका म्हणजे आपण थांबायचं कुठं किंवा युटर्न घ्यायचा कुठं हे आपल्याला कळलं पाहिजे. कसं होतं, प्रत्येक व्यवसायाला सक्सेसच्या मार्गावर जातो असं नाही. खूप त्याच्यात अडचणी येतात, घरातून येतात, समाजातून येतात, गावातून येतात, व्यवहारातून येतात. व्यापारी एखादा वाईट वागतो, आपल्याची पुढे मागणी थांबते एखाद्या दिवशी, असे खूप वाईट आपल्याला प्रसंग येतात. त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मुलगा शाळेत चाललेला असतो. शाळेत आले शिक्षक वर्गात पोहोचल्यानंतर शिक्षक विचारतात, गणिताचे शिक्षक असतात त्याचे वर्ग शिक्षक, तो विचारतात काय का उशीर झाला तुला. तर तो विद्यार्थी म्हणतो सर खूप पाऊस पडला होता, चिखल खूप होता. 1 पाऊल पुढे टाकले की 2 पाऊल मागे मी सरकत होतो. मग तू कसा आला. सर मी घराकडे तोंड केलं ना आलो. हे कळलं पाहिजे आपल्याला. 1 पाऊल पुढे टाकल्यानंतर 2 पाऊल जर मागे देत असेल तर मग घराकडे तोंड करून उलटत आलं लवकर. म्हणजे व्यापारात, व्यवहारात, व्यवसायात ही संधी सुद्धा करावी लागते. रिव्हर्स टाकून ते ध्येय गाठता येतं, रिव्हर्स टाकून ध्येय गाठता येतं. अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या आणि उद्योग उभा करताना आपल्या डोक्यात एक कापड दुकान टाकायचं, फॅशन लगेच मस्तपैकी कुठली जर एक ब्रँड आणायचा तो ठेवायचा, टाकायचं. ते दुकान टाकलं की स्थळ येतात, लग्न होतं, दुकान पण. फॅक्ट आहे, ग्रामीण भागातल्या मुलांची फॅक्ट आहे. वडापावचा गाडा एक झालेला असतो गावात, त्याचा बऱ्यापैकी चाललेला असतो, बघतच नाही. लगेच माझा वडापावचा गाडा द्यायचा, लगेच त्याच्या 6-7 वडापावचे गाडे होणार. एक ही चांगला वडापाव देणार नाही, सगळ्या त्याच्यापेक्षा लहान साईज येतात, ह्याच्यापेक्षा लहान साईज देतात. 5 रुपयाला, 6 रुपयाला, 4 रुपयाला, 3 रुपयाला, 2 रुपये फुकट म्हणते, सगळे फुगले जातात. पण ही परिस्थिती ग्रामीण भागात. त्याच्यापेक्षा मी चटणी वेगळी ती माझा गाडा जरा सजवेल, मी काहीतरी लोकांना आम्ही दाखवेल, मी अमुक्या तेलात हे वडे तळतोय, तुम्हाला उपवासासाठीचं माझं वेगळं किचन आहे, माझा वेगळा स्टोव आहे, हे दाखवा ना तुम्ही. तुम्हाला बोळी तुम्ही ग्राउंड फ्लोअरला जरी तुमचा व्यवसाय असेल तर साताऱ्यात एक पाटील वडापाव म्हणून आहे, शहर पोलीस स्टेशनच्या समोर. रोजचा व्यवसाय त्याचा 70,000 रुपयाच्या आत नाही, 70,000 रुपयाचा वडा विकतो. केल्यानंतर कुठून माणूस जातो. आता मी साताऱ्यात गेलो की पहिल्यांदा पाटील वडापावकडे जातो, कारण क्वांटिटी टिकून ठेवलेली आहे काय नाही, टिकून इतर कुठं मिळत नाही. आणि खवया लोक त्यांना ज्यांना माहिती असतं कुठं काय चांगलं मिळतं ते शोधत जातात. पण आपण तो त्यांना काय हवाय, ग्राहकाला काय हवाय हे जर आपण नाही शोधत बसलो तर आपल्याला एकच सवय आहे, सांगतो तुम्हाला, तिथं स्टेटस खास असतं, तिचं स्टेटस खास असतं, पण तिनं त्याला हाईड केलेलं असते. हाईड केलेलं असतं. 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करत असते. 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करत असते. अगं पोरांना इग्नोर करणं फार मोठं हत्यार आहे. ती काय सांगते, अगं पोरांना इग्नोर करणं फार मोठं हत्यार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे, खूप मोठा भ्रष्टाचार, मला माहिती आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, ग्रामीण भागातून थोडंसं तिथंच थांबवतात सगळ्या गोष्टी. मी सांगतोय पुन्हा ती मनाला लावून कुणी घेऊ नका, पुन्हा तुम्हाला जो बघत आताच क्षमा मागतो.
होतो आपल्याला MBA साठी BBA साठी ज्यावेळेस पाठवलेलं असतं त्यावेळेस आपल्याला घरातल्यांनी किंवा आपणही ठरवलं असतं आपण उद्योजकतेच्या बाबतीत काहीतरी होणार आहोत, नोकरी करणार आहोत, व्यवसाय करणार आहोत, उद्योग करणार आहोत, कोणाच्या म्हणजे असं आपण ठरवून आलेलो या क्षेत्रात येणारे सगळे त्यात हे आलेले असतात. त्या चर्चा त्या डिस्कशन आपले झाले पाहिजे. डिस्कशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही व्हिजिट करा. माझ्याबरोबर 2 माझे मित्र आहेत, ते आता BBA करतात पुण्यात, एक इंजिनिअरिंग करतात. पण ह्यांनी ह्या कुठल्याही पुस्तकात जेवढं बघितलंय जे उद्योजक बघितले त्या सगळ्यांना ह्यांना भेटवले मी. त्यांच्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास टाकला, सर तुम्ही जाताना ह्यांना घेऊन जाता. पुस्तकात काय शेवटी पुस्तकात शिक्षक आहेत, ते शिक्षकांना जे विद्यापीठांना आखून दिले त्या पद्धतीने तुम्हाला शिक्षक येणार शिकवणार आहेत. आणि त्याच्या बाहेर जाऊन जे जग आहे, त्याच्या बाहेर जाऊन जे जग आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. ही संस्था खूप चांगल्या लोकांनी स्थापन केलेली आहे. रोंगे सरांनी एवढं मोठं, त्यांचं नाव एवढं मोठं बाहेर चांगलं आहे. शिस्तता, इथं शिस्तबद्धता हे पहिल्यांदा तुमची इच्छा नसते इथे, पण तुमच्या पालकांची इच्छा आहे इथे टाकायची. काय हे रोंगे सर खूप स्ट्रिक्ट आहेत. मला माहिती आहे बरेच विद्यार्थी आज बाहेर पडलेले विद्यार्थ्यांचं पण मी ऐकून आहे, भयंकर नका टाकू तुमचं पोरं, वाईट शिक्षक, वाईट म्हणजे फोन येतोय घरी. मी ऐकून आहे चांगले त्याबद्दल, पण काय वास्तव आहे खरं पाहिजे. म्हणजे कसं आहे खरं सांगू का तुम्हाला, एक सांगू, आता एक जगाला आपल्याला जगण्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या रोग आहेत त्यांच्याशी आपल्याला सामना करायचा आहे. दीदीनो तुम्हाला हे माहिती आहे का, 37% महिलांना कॅन्सर आहे. 37% महिलांना. कारण माहिती आहेत का तुम्हाला? कारण खूप भयंकर आहे. मी आज आता मुलांच्या देखत असले, मला क्षमा करून मी तुमचा वडील चुलता या नात्याने मला क्षमा करून मी ते कारण सांगतो. कारण माझी एक मानलेली बहीण मागच्या 6 महिन्यापूर्वी एक्सपायर झाली. खूप सुंदर, कमी वय, 40च्या वयातली ती असेल बिचारी. तिला असंच पाठ दुखते करत करत ते इन्व्हेस्टिगेशन झालं कॅन्सर आहे म्हणून. ज्यावेळेस आम्ही शेवटच्या स्टेजमध्ये असताना टाटा मेमोरियल हॉस्पिटल, भारताचं सर्वात मोठं, स्वर्गीय रतन टाटांनी खूप मोठं उभा करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. त्या देशातल्या प्रत्येकाला फुकट त्याच्यावर उपचार घेता आला पाहिजे याच्यासाठी टाटांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेस त्यांना घेऊन गेलो, तिथे एक मराठी डॉक्टर होते सर. ते मराठी डॉक्टर रिटायर झालेले होते आणि त्यांना आपण त्या पेशंटची कसं वागायचं शेवटच्या टप्प्यात आणि त्या पेशंटसाठी आपण काय करायचं आहे ह्याच्यासाठी त्यांना ते ठेवलेलं होते तिथं. मी त्यांच्याकडे गेलो, मराठी माणूस होता, वयस्कर होते. मी गेलो, सर नमस्कार, मला कारण सांगा म्हणजे काय होतं, म्हणजे कमीत कमी इथून पुढे आपल्याला ज्यावेळेस होणार होईल त्यावेळेस त्याची आपल्याला दक्षता घ्यायची. तर त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का, अलीकडं आपण जे वस्त्र वापरतो, आंतरवस्त्र वापरतो, त्या आंतरवस्त्राचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतोय. पूर्वीची स्त्री ढगळे कपडे घालायची, ढगळ्या त्यांच्या साड्या कॉटनच्या असायच्या. आता आपण अलीकडे जीन्स आणि फॅशनच्या दुनियेत जे आता करत चालू ना आपण, ते आपल्याला घातक आहे मित्रांनो. याच्यापासून सुटका करून घेऊ नका, पण थोडासा कुठंतरी आपण त्याच्याशी ते काय करू शकतो ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. एकदा आपण कधीतरी मैत्रिणी आपण एका ठिकाणी तुम्ही माझ्यापेक्षा आला तर मी तुम्हाला त्याची डीपमध्ये कारण सांगेल, पण खूप वाईट आहे. सध्या आपण अन्न तर अगदी जवळजवळ सगळं रासायनिकच खातोय. आपण क्वचित ग्रामीण भागातच आपण काही थोडीफार 30-40% नॅचरल खातोय, नाहीतर शहरात तर 100% दूधच रसायन मिळतात, तर बाकीचं काय कसं खाणार आहे. आणि आता आपण बघतो बघा, छोट्या छोट्या गावात अगदी 100-200 लोक असलेल्या गावात बाळ होत नाही का, प्रयत्न करताय का, बोर्ड टाकले. किती भयावह आहे, किती मोठं प्रमाण वाढलं असेल. पूर्वी फक्त हे दिल्लीत होतं, दिल्लीतून मुंबईत आली सिस्टीम टेस्ट ट्यूब बेबीची, आणि आता आपल्या 200-100 लोक असते त्या गावात त्याचे मोठमोठे होर्डिंग चालले, आमच्याशी संपर्क साधा. काय गरज आहे त्यांच्याशी संपर्क साधायची? गरजच नाही पडली पाहिजे ना. म्हणजे ह्याचं काय आहे, आपण जे फास्ट फूड खातोय, जे जंक फूड खातोय, जे काय रोज व्यवहारात आहारात घेतोय, ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागलाय. ह्याचंही आपण भान राखलं पाहिजे मित्रांनो. या सगळ्या, कारण मी जगलो, मला जर मी निरोगी राहिलो तर मी काय, मला जे उद्योग करायचा, मला व्यवसाय करायचा, व्यापार करायचा, सर्व्हिस करायचा, तरच मी करू शकेन ना, मी निरोगी असेल तर. हे मी विषयाच्या अवांतर विषय करून मी तुम्हाला सांगतोय, कारण मी एका मुलाचा बाप आहे. आणि काय होतं, प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या आणि परिभाषा एक वेगळी असते. आपण मित्र मैत्रिणी
मग असं म्हणत राहतो. काय होतं, मैत्रीची काही परिभाषा असते का? मैत्रीची काही परिभाषा असते का? मैत्री वाचून जगणे असते का? बिलकुल नाही. मैत्री वाचून जगणंच नाही. आणि प्रेम करतात, आई करते, वडील करतात, प्रेयसी करते, बायको करते, बहीण करते, प्रेम हे सगळे करतात. मित्र शिव्या घालतात, त्यात काय प्रेम नसते का? मित्र शिव्या घालतात, त्यात काय प्रेम? नात्याच्या पलीकडे नातंच असतं ना, त्या नात्याचं नाव मैत्रीच असतं ना. आणि यशोगाथा साजरी करायला सर्व नातेवाईक येतातच. यशोगाथा साजरी करायला सर्व नातेवाईक येतात. दुःखात साथ देतं फक्त त्याचं नाव मैत्री असतं. दुःखात साथ ह्या मित्रात, ह्या मैत्रिणीत आपण जर सलोखा ठेवला, आपण जर प्रेम ही आपली संकल्पना आहे, मित्र आणि मैत्रिणी एका ठिकाणी आलं की प्रेमच व्हावं. आणि प्रेम जर झालं तरी ते प्रेम कसं असावं? ते वयाच्या 28व्या वर्षाच्या पुढचं प्रेम असावं. आता आपण खूप, माझी एक मैत्रीण आहे, दाक्षायणी कोळी नाव आहे तिचं. ती माझ्यासोबत कायम असते. तिचं अकलूजला शिकते, आबा पंढरपूरला शिकते. तर मैत्रीची व्याख्या ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या प्रॉब्लेम्स बरोबर, जगातल्या प्रॉब्लेम्स बरोबर, आपण व्यावहारिक आपल्या आयुष्यातलं ज्ञान आपल्याला जे आयुष्यात करायचं आहे त्याच्यासाठी जर आपल्या विचाराची देवाणघेवाण करत राहिलो तर ती खरी मैत्री. मित्र आणि मैत्रिणी असणं वावगं नाही. मी माझ्या मुलीला सांगितलंय, तुला कितीही मित्र असू दे, फक्त तो मित्र मला नाही पाहिजे. मुलाला सांगितलं, तुला किती मैत्रिणी असू, तुझी मैत्रीण मला पाहिजे. आणि खरं सांगू का, ते दोघं आणायला लागेल, कारण त्यांच्यापेक्षा संपर्क आमचा त्यांच्याबरोबर आई बाप म्हणून. तर का जेवढं तुम्ही काहीतरी वाईट घडल्यानंतर तुम्हाला आई बापाने शिवाय घालण्यापेक्षा तुमच्यावर जर आई बापानं आधीच लक्ष ठेवलं, एक वाईट आहे वगैरे, चांगलं त्याच्यापेक्षा अति पण चांगलं आहे, खूप चांगलं आहे त्याच्यापेक्षा. पण त्याचा वापर आपण काय करणार की नाही त्याच्यावर. आणि एक सांगू का, आई बाबांना आपल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेले, त्यांच्या विश्वासाला कधी तडा लावणार. आपण छत्रपती शिवाजी संभाजीराजेंच्या दुनियेत राहतोय, आईला देवी होळकर यांच्या दुनियेत राहतोय, आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या दुनियेत राहतोय. महाराष्ट्राचं खूप मोठं आपल्याला वरदान आहे, महाराष्ट्रात राहतोय आपण, त्याचं भान आपण काय केलं पाहिजे. मी तुमच्या प्रेमाला कधीही नकार देणार नाही, फक्त 28 वर्षाच्या पुढे. 28 वर्षात तुम्ही पूर्ण क्षमतेने, तुमची जो बौद्धिक क्षमता आहे ती वाढलेली असते, शारीरिक क्षमता वाढलेली असते. आता तुम्ही घ्याल तर ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रेकअप माहिती आहे मला, तुम्ही सांगणार नाही, बोलणार नाही, पण कदाचित मला फोन करते. माझे मित्र आहेत बाळवणीचे, त्यांना ते माझ्याबरोबर गुजरातला उद्योजक ट्रिप मध्ये होते. आम्ही 3-4 दिवस एकत्र होतो. आपल्या माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक मागच्या 2 महिन्यापूर्वी उद्योजकता ट्रिप काढली होती. नवीन उद्योजकता, नवीन संकल्पना असलेल्या 100 लोकांना सर गुजरातला घेऊन गेले होते. तिथं फूड एक्झिबिशन होतं, जगातलं खूप मोठं एक्झिबिशन होतं. ते बघायला गेल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, आम्ही खूप ऍक्टिव्ह आहोत सगळे, आमचे विचार शेअर करतो त्या ग्रुपवर, उद्योजकता ग्रुप. त्यात वयस्कर पण आहेत, पण तरुणांची संख्या जास्त आहे. आपल्या कॉलेजचे एक आहे, त्यांना माहिती आहे, खूप चर्चा होते. मी काय करणार, काय केलं, मी आज नवीन असं युनिव्हर्सिटी करण्याचा प्रयत्न चालू आहे. असं व्यासपीठ तयार केलं पाहिजे आपण कुठेतरी. त्या ग्रुपमधून आम्हाला संकल्पना मिळाली की प्रत्येक MBA कॉलेज, BBA कॉलेज आणि जिथं जिथं व्यावसायिक ज्ञान दिलं जातं त्या कॉलेजमध्ये त्यांचा त्या गुड मॉर्निंग, गुड नाईट, कमळ, गुलाब हे त्याच्यात हद्दपार पाहिजे. तर तो ग्रुप त्या आपल्या विचारावर आधारित राहील. त्या विचारा आमच्यात एक आवड सर म्हणून आहेत, आमच्या ग्रुपचे ऍडमिन आहेत, ते लगेच आम्हाला रिमूव्ह करतात. लगेच रिमूव्ह करतात किंवा लगेच आम्हाला इंटिमेशन, जर माझी गरज आहे त्या ग्रुपला, माझ्या हातून एखादा मेसेज केला तर मला लगेच एकदा इंटिमेशन देतात खाजगी, ते उद्यापासून नको आहे तिथं. असे ग्रुप म्हणजे मला सांगायचं काय, आपण छत्रपती महाराजांनी ज्यावेळेस वैचारिक बैठका घेतल्या, ज्यावेळेस मित्रांच्या सवंगडी तयार केले, त्यांना त्या काळात किती मोठा त्रास झाला, किती मोठा विरोध होता, त्यातून त्यांनी जे सवंगडी निर्माण केले ते शेवटपर्यंत नेले त्यांनी. आणि कारखाने होते, त्या काळात जिरेटो बनवायचा कारखाना होता, तरवारी बनवायचा कारखाना होता, ढाल होती बनवायचा कारखाना होता, सगळे कारखाने होते. म्हणजे आपण ऐकल्याची गोष्ट बघायला गेलो तर हे कसं बनवायचं एकदा जर विचार केला का, टाक मारून फक्त महाराज गवड्या कशी बसते, तर
मी कसा शिवाजी महाराज दिसतो, नका त्या भानगडीत पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आपल्यापासून दडलेला इतिहास तुम्ही शोधून वाचा, त्याची मोडतोड करू नका. ते इतिहासकारांनी त्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये असेल किंवा अजून कुठं असेल त्याचं हे करा, त्याच्यावर आधारित आता पुढं ते लागले. लोकांना विषमुक्त पाहिजे. कोरोना काळानंतर कोरोनाच्या ज्यावेळेस कमी होत आला होता, लॉकडाऊन थोडंसं विरळ होत आलं होतं, त्यावेळेस मी 10 गुंठे मेथीची भाजी केली. मला प्रभाकर देशमुख आयुक्त होते, आता रिटायर आहेत ते, त्यांनी मला सांगितलं की तू रिसोड फ्री भाजी तयार कर, तुला ग्राहक मी शोधून देतो, तुझी 500 रुपयाला एक पेटी विकणार मेथीची पेटी. ही तो 5 रुपयाला सुद्धा कोण घेत नव्हतं. ती पेटी मला 500 रुपयाला तुला ग्राहक देतो म्हणते. मी केलं धाडस करून 10 गुंठे भाजी केली रिसोड फ्री विषमुक्त, आणि त्याचे बॉक्सेस आणले खूप छान कापडचे बॉक्स केले. ती भाजी निवडून हे केल्यासाठी डेट वगैरे व्यवस्थित करून त्या बॉक्समध्ये करायचो. पुण्यातून एक सोसायटी आहे खूप मोठी, तिथून मला ऑर्डर यायची. माझी इनोवा घेऊन मी 10 बॉक्स फक्त 10 पेंड्या घेऊन मी पुण्याला जाऊन विकत होतो आणि एक्स्ट्रा 10 सोबत नेत होतो. जो मला बुकिंग करत त्याला मी 500 रुपयाला एक पेंडी विकत होतो, आणि जो विना बुकिंगचं तिथं गेल्यानंतर मागत होतो त्याला 600 रुपयाला विकत होतो. पैसा किती पैसा झाला सर? जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 गुंठ्यात 5.5 लाख रुपये मला झाले. लोकांना गरज आहे, लोक मागतायत, फक्त आपण त्यांना पुरवण्यासाठी आपण धाडस केलं पाहिजे. आपण शेतकऱ्याची मुलं शेतीतून काय उत्पन्न करून आपण लोकांना देऊ शकतो. लोकांचे पैशाचे खिसे गच्च भरले, सांडायला लागले, ओसंडायला लागले, तेवढा पैसा लोकांच्याकडे, पण त्यांच्या खिशातला पैसा काढून घेण्याचं तंत्रज्ञान आपल्याला पाहिजे. मी त्यांना त्याच्यासाठी क्वालिटी वस्तू दिली पाहिजे, त्यांना काय हवं ते बघितलं पाहिजे. टू ब्रदर्स तुम्ही इंस्टाला असाल, फेसबुकला असाल, टू ब्रदर्स म्हणून सर्च करा. हंगे ब्रदर्स म्हणून अकोल्याच्या शेजारी छोटंसं गाव आहे, टू ब्रदर्स. तर तुम्हाला सांगतो ते दोघंजण भाऊ आहेत, ते इंजिनियर होते, खूप मोठे पॅकेजेस होते त्यांना. दोघांनी विचार केला, रिझाईन केला आणि गावाकडे आले. देशी गाय होती, देशी गाईचं तूप तयार केलं त्यांनी. तूप कसं केलं तयार, तर आपण पूर्वीची पद्धत जी होती शायटर तयार करायचं, शायटेचं रवीनं घुसळायचं, रवीनं घुसळल्यानंतर ते चुलीवर काढवायचं, त्याचे व्हिडिओ केले ते. एक भाऊ तयार करण्यात एक्सपर्ट आहे, एक भाऊ सांगण्यात एक्सपर्ट आहे. एवढी खूप छान मांडणी केली त्यांनी लोकांच्या समोर. त्याचे काय इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्याच्यावर व्हिडिओ छान छान तयार केले. आणि त्यांनी काय केलं, त्यांचं प्रोडक्ट नेऊन अमिताभ बच्चनला दिलं. सर आम्ही असं असं तूप बनवलंय, हा व्हिडिओ आहे आणि हे तुम्ही तूप वापरून बघा. फुकट दिलं. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही मला त्याचं कमेंटमध्ये सांगा. अमिताभ बच्चन खाल्लं, कमेंट केली, फुकट झाली ना जाहिरात. अमिताभ बच्चन कमेंट केली म्हणजे ह्याच्यापेक्षा जाहिरात कुठली मोठी आहे का? आणि एक दिवशी त्याला सांगितलं, अरे अक्षय कुमारला तूप आवडतं जास्त, तू त्याला नेऊन दे. मी त्याला फोन करून सांगतो, तो अशा ठिकाणी नेऊन दे. ती बॉटल त्यांनी आणि काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत ते म्हणजे पर्यावरण पूर्ण ठेवण्यासाठी त्यांचं प्रोडक्शन ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत करून द्यायचे. अक्षय कुमारला नेऊन दिलं. अक्षय कुमारला एवढं तूप आवडलं, त्यात तो खूप चाहता आहे तुपाला. तो त्यांची फॅक्टरी बघायला, म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन तिथं असतं शेतात आला. आणि शेतात आल्यानंतर म्हणला, पैसा माझा व्यवसाय तुमचा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा. मला सांगण्याचा उद्देश काय माहिती का, लोक तुमच्यासाठी शोधतायत, त्याचे डोळे तुमच्यावर आहेत. नवीन जर काय तुम्ही करत असाल का नाही, तर तुम्हाला सपोर्टिंगसाठी खूप लोक आहेत, ते शोधा तुम्ही. अर्थसहाय्य करणारे आपल्याला म्हणजे शक्ती ताकद देण्यासाठी लोक तयार आहेत. खूप मोठे लोक पैसे घेऊन बसलेले आहेत, बाजार मांडून बसलेले आहेत. अक्षरशः आमचे पैसे न्या, तुम्ही व्यवसाय करा, तुमच्याकडे फक्त नाविन्य पाहिजे, इतरांच्यापेक्षा वेगळं पाहिजे. अक्षय कुमारने त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केल्या. त्यांचं तुम्ही बघितलं, सांडगे बनवतात, वेफर्स बनवतात आपल्या देशी ह्याच्यापासून, धान्यापासून. आणि त्यांचं मार्केटिंग त्यांनी अमेरिकेत केलं सर. एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटिंग आहे त्यांचं की आता ते कुठेही मागं वळून बघत नाही. त्यांना गव्हर्नमेंटनं इंदापूरच्या एमआयडीसीत खूप मोठी जागा दिली, खूप मोठी साखर कारखान्यापेक्षा मोठी कंपनी त्यांनी स्थापन केली. कोणाची मुलं आहेत? शेतकऱ्याची मुलं आहेत. काय फक्त त्यांनी गरज ओळखली, लोकांना काय हवं आहे ती गरज त्यांनी ओळखली, त्याच्यातून त्यांनी त्या वस्तूची निर्मिती केली. आपल्या सायरस मिस्त्रीचा मुलगा 3 दिवस तुम्ही गोट्यात झोपला होता. त्यांनी सांगितलं, तुम्ही आलाय आमचं बघायला, पण आमच्याकडे तुमची बडदास्त राखणे एवढे आम्ही काय तुमचे सगळी करू शकत नाही. तर त्याला गोट्यात झोपला.
3 दिवस गोठ्यात झोपला, करोडोच्या गाडीला आला होता. पण लोकांना ते पाहिजे, लोक तुमच्याकडे नजरा ठेवून बसले आहेत. ग्रामीण भागातनं त्यांना विषमुक्त खायला मिळणार आहे हे त्यांना माहिती आहे. ग्रामीण म्हणून तुमच्याशी मैत्री, तुम्ही कसे दिसता, तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कुठली भाषा बोलता ह्याच्यावर अजिबात जाऊ नका. न्यूनगंड तुमच्या जो असतो का नाही तो हितच विसर्जित करा. न्यूनगंड जर बाळगला का नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मी कसं शक्य आहे, मी असे दिसते, मी तसा दिसतो, बरं का, हे नाही. हे विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका. आपल्याकडे खूप खूप बुद्ध्यांक आहे, त्याचा वापर. अकलूजच्या एका विद्यार्थ्याने, मगर सरांना माहिती आहे, अकलूज कॉलेजमध्ये एक असंच MSc झालं होतं. तर त्या विद्यार्थ्यानं काय इनोव्हेशन केलं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याने एक निकड ओळखली, पुण्याला जात होता. पुण्यात गेल्यानंतर त्याची 4 चाकी गाडी लावायला त्याला खूप प्रॉब्लेम आला. एक दिवशी त्याला 4 चाकी गाडी लावायला जागा कुठे मिळाली नाही. त्याने काय केलं माहिती काय, ॲप बनवले. आणि ॲप बनवलं आणि तिथल्या जे सोसायट्याज आहेत त्या वेगवेगळ्या सोसायट्यांना जाऊन तो व्हिजिट केली. तुम्ही सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडताय, तुमचं पार्किंग रिकामं राहतंय, तुम्ही आता संध्याकाळी 8 वाजता घरी, तर त्या पार्किंगचे तुम्हाला पैसे मिळाले तर काय हरकत आहे का? मी आपसूकच म्हणणार हो किती पैसे देणार, तर मी तुम्हाला सांगतो. मग त्या लोकांचे सगळे ॲड्रेस मिळवले, त्यांचे पार्किंग नंबर मिळवले, त्या सोसायटीचे चेअरमनचे त्यांनी अथॉरिटीज घेतल्या आणि त्याने एक ॲप बनवलं. मला आता पुण्यात जायचं आहे, SP कॉलेजच्या किंवा पेरुगेट पोलीस चौकीपाशी माझं काम आहे. मग मी हाकेच्या अंतरावर गाडी लावणार, माझ्या नजरेच्या कक्षेत गाडी असावी असं मला वाटते. त्याने ॲप बनवलं. मी ॲप सर्च केलं की मला कुठल्या भागात जायचं आहे, तर त्या बाजूच्या एरियातल्या एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर अंतरातले जे पार्किंग उपलब्ध आहे त्याचा चार्ट समोर येतो. त्याचं आपल्याला किती पैसे पेड करायचे ते पैसे पुढे येतात. त्याला क्लिक केलं, जाऊन तिथं आरामात गाडी लावली, सुरक्षित गाडी झाली. लोकांना आता सुविधा पाहिजे. त्यांनी काय ओळखली, ग्रामीण भागातला अगदी म्हणजे छोट्या कोणतं पाणी गावातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता आणि अकलूजसारख्या छोट्या गावात तिथे तो राहत होता. पण बुद्ध्यात तेवढा त्यांनी काय ओळखलं, पुण्यातल्या लोकांचं अडचण ओळखली, किंवा मी पुण्यात आलो तर मला काय करणार, मी गाडी कुठे लावणार, ही अडचण शोधली. त्या अडचणीतून त्याने ती संधी शोधून त्याचं आज म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यावर तो जाणार. अजून तरी त्याचं प्रायव्हेट जरी असेल तर त्याची गरज, आणि तो म्हणजे आता बहुतेक भारतात सगळीकडे त्याचं तयार होईल. फ्रँचायझी होते त्याच्या थोडक्यात. आपण म्हणतो ना एवढ्याच्या अमुकच्या तमुकच्या, त्यांनी काय केलं, वेगळं पण काय केलं, थोडंच वेगळं पण केलं. त्याची टेस्ट वेगळी, त्याची त्याला कलर चांगला आणला, त्या कपावर त्यांच्या कंपनीचं नाव टाकलं आणि तुम्हाला तिथं पेड करून चहा प्यायला मिळतो. ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं, पण तू एवढे कुठला पुणे करता, चहा पितोय कुठं, पंढरपुरात रांग लावून चहा पितोय. मग आपण काय करू शकत नाही, माझा स्वतःचा ब्रँड काय करू शकत नाही. माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे ऊस आहे, माझ्याकडे शेती आहे, माझ्याकडे मका आहे, कणसापासून काय तर होत असेल ना, ह्या सगळ्या गोष्टी मी काय यूज करत नाही. मी का त्यांच्या दारात जाऊन गुलामी करायची, मी का मोठ्या कंपनीत जाऊन काम करायचं, माझा स्वतःचा विश्व मी का निर्माण करू नये, हा विचार कधीतरी आपल्या मनात आला पाहिजे. त्यासाठी वैज्ञानिक बैठक आणि समवयस्क असतो का नाही, त्यावेळेस तुमच्या बैठकी छान होतात. आणि अशा वेळेस तुम्हाला त्यावेळेस अडचण येते ना, त्यावेळेस तुमचे प्राध्यापक प्रोफेसर असतात, आमच्यासारखे काही समाजात लोक असतात, यांच्या गाठी भेटी घेतली ना तर त्याला मूळ स्वरूपाला जास्त वेळ लागेल. आणि हीच वेळ आहे, वयोमान 100 हे विसरून जायचं. ज्या दिवशी मातेच्या गर्भात आपण एंट्री करतो त्या क्षणापासून आपल्याला औषधोपचार, आपण फक्त औषधावर वाढ केली आपली. त्यामुळे वयोमान आपलं 70च्या पुढे कोणी जाईल, म्हणजे मी तसे करणार, पण मला आता माझ्यापेक्षा वाईट पिढी पुढची आहे. मला माझ्या आजी सांगत होती रडायला लागली की आपण गोळी द्यायची शांत करायचं. आता वेगळ्या गोळ्या निघाल्या शांत करण्यासाठी, म्हणजे खूप वाईट परिणाम झालेत आपल्या शरीरावर. म्हणजे तुम्हाला जरी बोर होत असेल तर एक फॅक्ट सांगतो, कसं होतं, यशोगाथा कुणीही सांगतं, युट्यूबला पण बघायला मिळते. पण ज्या अडचणीतनं आलोय, ज्या समाजातनं आलोय, ज्या गावातनं आलोय, त्यावेळेस मला ज्या काही अडचणी आल्या काय, त्या काही प्रसंगी निर्माण झाले का नाही, ह्या शेअर करण्यासाठी पण कुणाचं तरी व्यासपीठ असावं. आज मला आपल्या कॉलेजनं खूप छानसं व्यासपीठ निर्माण करून दिलं, म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. बोल झालात तुम्ही, ऐकायला वाटतंय ना सगळं, थांबायला सांगा बरं का, मी थांबतो लगेच. आणि कसं होतं माहिती का, मी आता जे करायला लागलो, हे माझं बांबूचं करत करत माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आता महिलांना त्वचारोग व्हायला लागले. त्यांच्या पिरियड मध्ये त्यांना खूप त्रास होतो. हा एक महिला
तज्ञांचा मी दोघा तिघांची भेट घेतल्यानंतर प्रमाण ऐकलं त्याच्यातलं. ज्यावेळेस मासिक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ज्या काय वेदना होतात त्यांना अतोनात वेदना होतात तर त्याच्यातून परत फंगल इन्फेक्शन जे होणं त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर माझ्याकडे डोक्यात आले की आता आपण बांबूचं तर क्रिएटिव्ह काय तर करतोयच आहे. मग केळी, आता केळीचं उत्पादन आपल्याकडे भरपूर वाढलंय, त्याचा का आपण फायदा करू करू नये. मग ते जरा वाचलं तर त्याचं जे बुंदा असतो ना, बुंदा तो तंतुमय जे जे सांगतो तुम्हाला, जी वनस्पती तंतुमय आहेत ना त्या सगळ्यापासून धागा तयार होतो. जी तंतुमय झाड आहेत किंवा वनस्पती आहेत त्या सगळ्यापासून धागा तयार होतो. मग मी केळीपासून का होत नाही, थोडस बघायचं. एक बुंदा आणला, पाण्याचे 2 दिवस भिजत ठेवल्यानंतर थोडासा परत उन्हाळा ठेवला, कुसते असं समजल्यानंतर त्याचं तुम्हाला माहिती का केरसुनी करतात गावाकडे आपल्या मागील समाजाकडे करतात बघा केरसुनी. ती टॅक माझ्या गावात होती, ती टॅक मी वापरली. खेळ मारून एक चौकोनी तुकडा केला आणि त्याच्यावर ते आपटून तो धागा तयार झाला. त्याचा धागा तयार झाल्यानंतर परत त्याला थोडस हार्ड ब्रशने त्याला असं पिजल्यानंतर त्याचा कापूस बनायला लागला. अरे आपल्याला जसं पाणी तसं मिळतंय. आणि केळीत पाणी शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता आहे. पाणी, कारण केळीला बघा पाण्यात पाणी खूप लागतं, शोषून घेते, जमिनीचं पाणी शोषून घेते. त्या बुंद्यात खूप क्षमता आहे पाणी शोषून घ्यायची. मग मी विचार केला की आपण सॅनिटरी नॅपकिन बनवूया. त्या कापूस पिंजलेल्या कापसाचा स्पंज केला आणि बांबूचा ऍक्टिव्ह फंगस असलेला गुणधर्म असलेला फॅब्रिक वरून त्याला हे केलं. मग विचार केला हे खूप महाग जाणार, महाग होतोय म्हणल्यानंतर माझी मिसेस मला म्हणले आपण 2 पार्ट करू, एक रियुजेबल करू आणि यूज अँड थ्रोचं एक करू. जे आहेत लोक श्रीमंत आहेत त्यांना जे पाहिजे ते रियुजेबल, गरीब लोक रियुजेबल करतील आणि श्रीमंत लोक यूज अँड थ्रोच वापरतील. त्या पद्धतीने मला आता इनोव्हेशन चालू आहे. त्याच्यावर मी काही ठिकाणी ते वापरायला दिले. मी घरापासून सुरुवात केली, बाहेर 1-2 जणांना दिले वापरायला. बाबा तुम्हाला हा त्रास होतो ना पिरियडमध्ये तर ते हे तुम्ही वापरून बघा, तुम्हाला काही फरक पडला, ह्याच्यातून काही इन्फेक्शन जरी झालं याच्यामुळं तरी मला सांगा आणि तुम्हाला रिलीफ भेटला तरी मला सांगा. म्हणजे आपण नवीन काहीतरी करत गेलो पाहिजे. आता मी प्रायोगिक तत्वात आहे तोपर्यंत मला बाहेरून मागणी आहे का हो, बनलंय का हो, आम्हाला द्या. म्हणजे माझं प्रोडक्ट बनवायच्या अगोदर जर मला मागणी वाटली तर बनवल्यानंतर काय होईल याचा विचार आपण ह्या पुस्तकात तुम्हाला बहुतांशी टेक्निकली बाबी शिकवल्या जातात, पण प्रॅक्टिकली बाबी शिकणं गरजेचं काय, व्हिजिट करणं गरजेचं काय. एखादा उद्योग दिसला तुम्ही काय करता, कानाडोळा करता, हा आहे, तुम्ही त्याच्यात हात जा, तो काय बनवतोय, कसं बनवतोय, चप्पल बनवतोय, कसा बनवतोय, ह्याच्यात नवीन इनोव्हेशन केलं तर का चालेल. आंबेडकरांची चप्पलच का कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. नुसतं आंबेडकर नावावर कोल्हापुरी चपलेचं मार्केट वाढलं. आंबेडकर कोण आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांनी चपलेचा व्यवसाय केलाय. रांग लावून लोक चपला घेतात, वेटिंग 1000 3,000 रुपये 2 महिने ऍडव्हान्स बुकिंग करतात. का, काय ते नवीन केलं त्यांनी म्हणून त्याच्याकडे लोक हे करतात. म्हणजे कुठलाही उद्योजक जर असं करा नवीन आपण करत गेलो तर आपल्याला त्याची मागणी होते. मागणीनंतर आपण काय करतो, ज्यावेळेस उद्योग सुरू करायचा म्हणतो का नाही त्यावेळेस आपल्याला कच्चा माल ह्याचा अभ्यास खूप करणं गरजेचं आहे. माझ्या क्षेत्रात मी ज्यावेळेस उभा करणार आहे त्यावेळेस मशिनरी मी कुठून गुजरातनं खरेदी करेन, राजस्थाननं खरेदी करेन, अजून कुठं आहे तिथून खरेदी करेन. मशिनरीची कमतरता नाही, त्याच्यात नवीन तंत्रज्ञानाची कमतरता नाही. पण माझ्या भागात उभा केल्यानंतर मला जे प्रोडक्ट करायचं आहे ते कच्चा माल जर मी गुजरातनं मागवत बसलो, अजून कुठल्या राज्यातनं मागवत बसलो किंवा परदेशातनं मागवत बसलो तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती झाली ते मग विकायला परवडणार का. कारण मी एक शर्ट शिवायला मला 1.20 सेंटीमीटरचं कापड लागतं गारमेंटमध्ये, तेच कापड 1.5 मीटर टेलरकडे गेल्यानंतर लागतं. अजून कंजम्पशन मला कसं करता येईल याच्यासाठी मी कापड किती पाण्याचं खरेदी केलं पाहिजे, कुठून खरेदी केलं पाहिजे, त्याचा रेट किती पाहिजे आणि तो शर्ट तयार झाल्यानंतर गुजराती लोकांचा त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करत माझ्या दुकानात माझा शर्ट विकायला गेला पाहिजे. ह्याच्यासाठी प्रोडक्शन कॉस्ट जेवढी आपल्याला कमी करता येईल, बचत, व्यवसायाची बचत हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तोटा जरी झाला तरी तुम्ही जी बचत करता ना तो तुमचा फायदा असतो. काय होतं आपल्याकडे लगेच शेट आपण लगेच भारी केबिन करणार, मस्तपैकी पाठीमागा मोठा सिम्बॉल लोगो लावणार आणि त्याचं क्लिक करून आपण लगेच
असं झालं तसं आपण बोलत नसतो, आपण कर्जात असतो. एवढं मोठं त्याचं हे करून आपण पुढं लगेच नाही, उपयोगाचं नाही ते. तुम्ही ग्राहक मिळवण्यासाठी, त्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी, त्या ग्राहकाला माझ्या शॉपपर्यंत कसं असतं माहिती आहे, तुम्हाला सांगू का, मॉलमध्ये जातो आपण, सगळ्यांनी सांगतो, विनंती करतो, मोठ्या शहरात गेला तर मॉल फिरा. तिथल्या एखाद्या शॉप मध्ये जर तुम्ही गेलात का नाही, एक वस्तू मागितली नाही पसंत, दुसरी वस्तू, तिसरी, तुम्हाला घ्यायचं आहे का, जाऊ नये, बाहेरचा रस्ता ते दाखवते. मॉल मध्ये कुणाला कुणी आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतं का, तिथं तुम्हाला फुल स्वातंत्र्य असते. त्या स्वातंत्र्याचा एवढा मोठा फायदा करून घ्यायचा की प्रत्येक वेस्टर्न काढून, प्रत्येक वस्तू बाहेर काढून ती का अशी बनवली. तुम्हाला माहितीये का, महिलांना काय पिंक कलर काय काय त्यांचं काय तुमची खरेदी आहे का कुठली, तीच वस्तू इतर कलर मध्ये 15 रुपयाला मिळते आणि तीच वस्तू महिलांसाठी पिंक कलर तर त्याची किंमत असते 55 रुपये. म्हणजे कलरवर किती रुपये मिळतात, फक्त कलर बदलतात, वस्तू आधी एकच. जेंट्सला लाल रंग वापरायचा टरटरीत, त्याला 15 रुपये आणि ती लेडीजला कसे नाही जास्त, म्हणजे फेअर अँड लवली किंवा अजून कुठलीही जर एखादी तुम्हाला चेहरा लावायची क्रीम असेल का नाही, तर पिंक कलर मध्ये तुम्हाला करून देण्यानंतर तुम्हाला पिंक कलर बघितल्यानंतर तुमची वस्तू होत. कलरचं ज्ञान, वस्तूचं ज्ञान, त्याचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, त्याचा कलर कुठला असला पाहिजे, त्या वस्तूचं डिझाईन कसं असलं पाहिजे, हे ज्ञान आपल्याला आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठं मॅनेजमेंटसाठी जायला करा कंपनीत, त्यावेळेस तुमचं स्किल, तुमच्याकडे जर ती पात्रता असेल तर तुम्हाला ते पगार देणार ना. हा, एक महिना पगार देतो उद्यापासून येऊ नका म्हणून सांगतातच, घरी जाताना सांगतात संपला तुमचा आमचा करार, उद्यापासून येऊ नका. मी बायोडाटा छापलेला असते, 7 लाख रुपये पॅकेज. बायोडाटात खूप मोठे पॅकेज छापलेले असतात, वाचून त्याच्यावर जाऊ नका. पोरगा शेतकरी असू दे, पोरगा व्यावसायिक असू दे, रडत खडत करतोय, पण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, त्याला प्राधान्य. उदाहरण सांगतो तुम्हाला, स्पार्कॉन फॅक्टरी कॉलेज माहिती ना रुक्मण साहेब, ते विहिरी खाण्याला जायचे, विहिरीची कॉन्ट्रॅक्ट घ्यायची. ते एका विहिरीत 10 काढत होते, खालचं म्हणजे खडक फोडत होते. त्यावेळेस त्यांच्या सासरे तिथे गेले, त्यांना पसंती दिली त्या सासरे. तेवढे मोठे उद्योगपती झाले. त्यांनी काय बघितलं, ह्याच्याकडे एवढा स्टाफ सांभाळण्याची क्षमता आहे, एवढ्या विहिरीची कामं ह्याला मिळते आणि नक्कीच उद्या जाऊन मोठा उद्योजक असणार. त्यानं विहिरीचा खडक फोडणाऱ्याला त्याची पोरगी दिली. श्रीमंताचा पाहिजे, नोकरी पाहिजे, शहरात पाहिजे, पुण्यात पाहिजे, 4 चाकी पाहिजे, पाहिजे. आणि मग कशाला प्राधान्य द्यायचं, थोडस वाद चालू आहे. आपण ही जरी प्रक्रिया असेल का नाही, वाद द्यायचा आपण बंद करू. आणि आहे सगळ्यांना वेळ झालाय, भूक लागल्याचं त्याचं मलाही आहे. पण एक कसं आहे, अजून एक सांगतो उदाहरण बरं का, महर्षी रमण, 2 मिनिट महर्षी रमण एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना देवाचा साक्षात्कार झाला होता असं मी पण ऐकून आहे. मग त्यांच्याकडे एक इंजिनिअरिंग कॉलेजचा, MBA कॉलेजचा मुलगा होता. सर मी सगळं सोडून मला देव जाणून घ्यायचा आहे, भगवान जाना है मुझे, इसलिए मैं आपकी शरण में आना चाहता हूँ. असं महर्षी रमणना तो विद्यार्थी सांगतो. महर्षी रमण म्हणतात, ठीक आहे, तू कधी कुणावर प्रेम केलंयस का. छेते सर त्यातल्या भानगडीत आपण नाही. तो विद्यार्थी काय म्हणतो, छेते सर तसल्या भानगडीत आपण नाही. बरं ठीक आहे, तुला कधी असं वाटतं का रे, ये लड़की मुझे नहीं मिले तो मैं खत्म, मेरा सब खत्म, असं तुला कधी वाटतं का. नाही सर, मैंने बोला ना आपको, मुझे ऐसी नहीं हरकत नहीं करता हूँ. तर महर्षी रमण म्हणतात, मग मी तुला भगवानला भेटू शकत नाही, मी देवाला तुला भेटू शकत नाही. तो म्हणतो का, तो तू इंसान को नहीं मिला, भगवान को कैसे मिलेगा. इंसान को नहीं मिला, भगवान को कैसे मिलेगा. माझ्या तोंडून काय बरं वाईट गेलं असेल ते सोडून द्या, मला समाधान. आणि कधी तुम्हाला गरज वाटली तर सरांच्याकडे माझा नंबर आहे, कुठल्याही त्यांनी कधी एनी टाइम एनीवेअर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. व्यवहारातलं व्यवसायातलं ज्ञान बऱ्यापैकी आहे, तिथपर्यंत पोहोचू. शासनाच्या स्कीमा मला माहिती आहेत, तुम्हाला कुठेही गरज पडली
तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझे नाव जितेंद्र विजयकुमार बाज आहे. मौजचाच आहे मी. 20 किलोमीटर अंतरावर आहे. कधी तुम्हाला माझी कंपनी बघायची असेल, कधी माझ्याबरोबर भेटायचं असेल, एखादी मोठी कंपनीला व्हिजिट करायचं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा या नांगड्या पाहुण्याचं मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलं. एंटरप्रिनरशिप मधलं खूप बेसिक स्किल्स असणारे व्यक्तिमत्व आहे. एक दोन 5 मिनिट आपण थोडंसं क्वेश्चन आन्सरकडे कोणाला जर काही प्रश्न असतील विचारा. उत्तर तयार करणं खूप सोपं आहे. मी तर आमच्या शाळेत, आमच्या रयत शिक्षण संस्थेची महोदय शाळा आहे, तिथं प्रश्नपत्रिका तयार करायला, उत्तरपत्रिका देतो त्यांना आणि प्रश्न तयार करा. प्रश्न खूप अवघड आहे. प्रश्न तयार करायला हल्ली कुणालाच येत नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील सर माझ्यापर्यंत मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न. तर तुम्ही बिझनेस करताना प्रत्येक वेळेस सिच्युएशन आणि नेटनुसार चेंज केलं, बरोबर? मग आम्हाला इथं सांगतात की आताच तुम्ही बिझनेस जी करायचं ते आताच ठरवा. ते आम्ही कसं ठरवायचं? का तर तुम्ही करंट सिच्युएशनला नीड आणि सिच्युएशननुसार चेंज केले बिझनेसचे प्रोडक्ट, बरोबर आहे? त्याबद्दल मी तुम्हाला मग माझ्या सांगितलं कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. माझा तुम्हाला सांगता राहिलं वेळेचं बंधन आहे म्हणून माझा सराफ व्यवसाय होता. मला सकाळचं जेवण संध्याकाळी करत होतो. एवढा चांगला व्यवसाय चालू होता. पण 2012 पासून 2019 पर्यंत जो दुष्काळ आला का नाही, त्यात उधारी वाढली आणि लोक सगळं बोलणार त्यांच्याकडे पैसा ना ते माझ्या उसवण्याचे पैसे देणार कुठून. अशा पद्धतीत मी तो चांगला बिझनेस एकाच दिवसात बंद केला. कुणालाही माहिती नाही, कुणालाही सांगितलं नाही. घरात फक्त कल्पना दिली उद्यापासून मी माझा बिझनेस बंद करतो. उधारीच्या वया शेतात नेल्या, जाळून टाकल्या. कोण उधार द्यायला आलं तर घ्यायचं नाही, शपथ घेतली आणि तो व्यवसाय बंद केला. का बंद केला तर सिच्युएशन तशी तयार झाली. आणि सर पुस्तकात आता सध्या जो अभ्यासक्रम पुस्तक आहे तो थोडा विसंगत आहे. मी आमच्या सोलापूर युनिव्हर्सिटीत पण अभ्यासक्रम मंडळावर आहे. मी तिथं पण ते सांगितलं वस्तुनिष्ठ शिक्षण दिलं पाहिजे. जे आता मार्केटला काय चाललं त्याचा अभ्यास आपण आपले प्राध्यापक, आता तुम्ही अभिमित विद्यापीठ आहे तुमचं, तुमचे प्राध्यापक मार्केटमध्ये सोडले पाहिजे. मला सांगायचं काय म्हणतात का, पडद्यामागचे जे हिरो असतात का नाही ते मला मूर्त स्वरूप असतात. त्याच्या मागं खूप मोठं काम असतं. ते काम आपण केलं पाहिजे. लोकांना आता सध्या काय चाललंय मार्केटमध्ये, झोपडपट्टीतले मुलं आता सध्या काय मागतात, साधारण मध्यम परिस्थितीतल्या मुलांना काय लागतंय, उच्चवर्गीय आहे त्यांना काय लागतंय, याचा अभ्यास ज्यावेळेस आपण करून आपला अभ्यास मंडळ आपण अभ्यासक्रमात त्याचा ज्यावेळेस उपयोग करू आणि पुस्तकाच्या बाहेर जाऊन सर आपण थोडंसं यांना मी आता जी बऱ्यापैकी उदाहरण दिली अशा पद्धतीची उदाहरण आणि काही ग्रामीण भागातल्या आणि काही शहरी भागातल्या उद्योजकांच्या भेटी गाठी ज्यावेळेस आपण घडून घेऊन असं त्यावेळेस नक्कीच हा प्रश्न थोडासा उत्तरित होतो. त्याचा प्रश्न मला वाटतं सर असं होतं की आपला बिझनेस जो आहे तो अगोदर डिसाइडेड पाहिजे का? नाही, ज्यावेळेस पाहिजे ना. माझा डिसाइडेड म्हणजे चर्चा तर झालीच पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या डोक्यात संकल्पना असते का नाही त्यावेळेस ए आणि बी दोन प्लॅन पाहिजे. हा मी नाही करू शकलो तर हे करता येईल का मला, म्हणजे मला विक्रेता बनायचा का उत्पादक बनायचं हे पहिल्यांदा डोक्यात फिक्स केलं पाहिजे. मग माझी जी मानसिकता असते ती उत्पादनाची असते. त्यावेळेस तुम्ही उत्पादकच बनलं पाहिजे. उत्पादक बनताना मी मग तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं का नाही त्याला कच्चा माल कुठून आणायचा आपल्याला आणि मारवाडी किंवा सिंधी लोक हे माझा हा प्रोडक्ट आपल्या भागात केवढ्या विकतात. मी जे प्रोडक्शन कॉस्ट काढतो त्याची प्रोडक्शन कॉस्ट कुठपर्यंत जाते आणि त्यावेळेस मग तुम्ही थोडंसं डोक्यात प्लॅन करायची डिस्कशन करून त्या संदर्भात एखादा व्यवसाय शोधून तुम्ही तुमचा उद्योग फीड केला पाहिजे. आधीच ठरवावं असं नाही. तुमचं शिक्षण घेऊन जरी पुढे जाऊन काम केला. आता माझे दिग्विजय मित्र आहेत, त्यांनी शिकत असताना गोकुळची एजन्सी घेतली. त्यांचा एवढा मोठा संपर्क आला. डॉक्टर चेतन नरके गोकुळचे माझी आता संचालक आहेत आणि अनेक देशांचे ते सल्लागार आहेत अर्थमंत्रालयात. चेतन नरके त्यांच्याशी मैत्रीचे संबंध स्थापित झाले. गोकुळचं दूध विकलं त्यांनी, श्रीखंड आम्रखंड पुण्यात विकलं, त्यांचा खर्च त्यांनी बाहेर पाडला. त्यांना आता काय झालं विचारते असेल व्यवहाराचं ज्ञान वाटलं. हे ज्ञान वाढवण्यासाठी आपण थोडंसं चर्चेत राहिलं पाहिजे. हा बिझनेस इथं आहे का, याला कॉम्पिटिशन किती आहे ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आपला
आपला जो भाग आहे त्याच्यात आपण कुठल्या एमआयडीसीचा उद्योग करू शकतो आणि शासनाचं याला काय आपल्याला पाठबळ आहे याचा विचार करून आपण तो उद्योग करणं आणि वेळेत बंद करून दुसरा उद्योग सुरू करणं लगेच थांबणे नाही. त्याला रिलेटेड दुसरा पण उद्योग आपल्याला सुरू करता येतो. त्याला अजून त्याला वेगळं काहीतरी त्याला लागून अजून काय प्रॉडक्ट आपण तयार करतो असे प्लॅन आपण तयार करतो. तोच सर मला जो इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न पडायचा म्हणजे प्रश्न विचारायचे की त्याला माझा कंटिन्यू विरोध असायचा की तुमचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल काय. त्याला मीही प्रत्येक वेळेस उत्तर दिलेलं आहे पण त्यावेळेस मी रिजेक्ट झालेलं आहे. तर म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न त्यांना एक विचारायचं तुम्ही मला कुठल्या भागाशी जोडताय म्हणजे तुम्हाला मी उत्तर कसा देत आहे. तुम्हाला शहराशी आणि मेट्रो सिटीशी निगडीत उत्तर हवाय का जो ग्रामीण भाग आहे त्यांच्याशी तुम्हाला तुमचा प्रोडक्ट काय आहे तो कुठे विकणार आहे याच्याशी तुम्ही थोडंसं त्यांना प्रतिप्रश्न जर केला तर तो विषय आपल्याला तिथं मांडता येईल. आणि नक्कीच मी सांगतो ना प्रश्न विचारणारा पण तुम्ही एखादा प्रश्न विचारला पाहिजे. इंटरव्ह्यू साठी जाता का नाही तर आपणही एखादा प्रश्न करतो का नाही जे माझ्या डोक्यात आहे त्यांना कळतं की ह्याला भरपूर ज्ञान आहे. तर मी पण त्यांना असंच प्रश्न विचारलेला की तुमचं लॉंग टर्म काय गोल होतं. रिस्पेक्ट नुसार विचारलेला असं की नाही की सरळ त्यांना इन्सल्ट केले होते सगळ्याच म्हणत नाही त्याचं काय म्हणणं आहे की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या. प्रश्नाचा रोग काय आहे ना तो जर आपल्याला गोष्टी समजला तर आपल्याला त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात वस्तू उत्तर देता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. प्रतिप्रश्न करणं म्हणजे प्रत्येकाला प्रश्न अजून तुम्हाला दुसरा प्रश्न आहे नाही ठीक कोणाचे प्रश्न नसतील तुम्हाला काय मुलींना काय प्रश्न विचारायचे कोणाला पण ठीक आहे चला हरकत नाही सर. आपण आता समारोपाकडे बोलूया. प्रदर्शनाचा जो औपचारिकता आहे ती सर पूर्ण करतो. माझे मित्र सर बातमीवरून इथं आले आपले जे काही संवाद साधला त्याच्याबद्दल सर मी संस्थेच्या वतीने डिपार्टमेंटच्या वतीनं आणि इनोव्हेशन सेलच्या वतीनं तुमचा आभार मानतो. त्याचबरोबर सगळे शिक्षक सहकारी मित्र यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत केली त्यांचे पण आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे यांच्यासाठी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. All people cooperated well and listened to him. For that, thank you all. And सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला सगळ्या ठिकाणी जाहीर करतो.